नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तयार ब्लाऊजच्या फुल स्लीव पासून शॉर्ट स्लीव कशी तयार करायची ते बघणार आहोत। आता मला हे मापाला ब्लाऊज दिलेला आहे शॉर्ट स्लीवसाठी। आता हे कसं मोजायचं तर इथे दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे। शोल्डर पासून हे असं मोजायचं आहे आणि जेवढी काही बाही उंची येत असेल ह्याप्रमाणे इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर खालचा हा जो पार्ट आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि तेवढंच मार्किंग इथे सुद्धा करायचं आहे। ह्या बाहीचा जो खालचा पार्ट आहे तेवढं मोजून जेवढं काही येत असेल जिथे बाही जॉईंट झाले तिथून खाली मोजायचं आहे। जेवढं येत असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग दोन्ही पॉइंट एकत्र करून ही अशी रेषा आखायची आहे, दोन्ही पॉइंट जोडून। त्यानंतर आता परत एकदा हे व्यवस्थित चेक केलेलं आहे बरोबर आले की नाही। त्याच्यानंतर आता इथे सिलाई मार्जिन लागणार आहे। हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे मी इथे अर्धाच इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि मग तिथे परत दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आणि अशी रेषा आखायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता हे सिलाई मार्जिन सहित कट झालेलं आहे। हेच मार्किंग दुसऱ्या बाहीवर ठेवून घ्यायचं आहे। बाही इथे व्यवस्थित ठेवायची आहे आणि थोडंसं असं टॅप करून उमटून घ्यायचं आहे। नसेल उमटत तर परत एकदा मोजून हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे, इथे जसं मी दाखवत आहे त्याप्रमाणे। त्यानंतर खाली सुद्धा हे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे। जेवढं हे आलेलं आहे सिलाई मार्जिन सहित तेवढं मोजून इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग हे आता कट करायचं आहे। आता मापाला जेवढी आपल्याला जे ब्लाऊज दिलं होतं त्या ब्लाऊजची जेवढी बाही आहे त्याप्रमाणे ही बरोबर बाही तयार होणार आहे। इथे एक लक्षात ठेवायचं, बाहीचं माप मोजून झाल्यानंतर बाही उंचीचं त्यानंतर परत सिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं। आता हे कट करून घ्यायचं आहे। जिथे आपण सिलाई मार्जिनचं मार्किंग केलेलं आहे तिथून हे कट करायचं आहे आणि मग आता हे कसं शिवायचं तेही बघूया। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता इथे थोडंसं सिलाई ओपन करून घ्यायची आहे तरच ते शिवता येणार आहे म्हणून। आता दाखवल्याप्रमाणे हे असं पिनअप करून घ्या, जेवढं सिलाई मार्जिन घेतलेलं असेल त्याप्रमाणे इथे पिनअप करून घेऊ शकतात तुम्ही किंवा डायरेक्टली सुद्धा शिवू शकतात। पण हे असं पिनअप केल्याने बरोबर आपण जेवढं मार्जिन घेतलेलं असेल तेवढंच मार्जिन इथे येत असतं। म्हणून हे असं पिनअप करून झाल्यानंतर अस्तरच्या कापडाला सुद्धा हे असंच करायचं आहे। दोन्ही जे कापड आहेत अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे फोल्ड करताना दोन्ही फोल्ड हे एकमेकांसमोर येतील ह्याप्रमाणे फोल्ड करून मग इथे हे शिवायचं आहे। याच्यामुळे धागे लॉक होतील। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। आता इथे हे मी शिवून घेत आहे। दोन्ही कापड आतमध्ये फोल्ड केलेले आहेत आणि मग त्याच्यावर सिलाई घेत आहे। याचप्रमाणे दुसरी बाही तयार करायची आहे। जर तुम्ही बिना अस्तरची बाही तुम्हाला जर ही शॉर्ट तयार करायची असेल तर सिलाई मार्जिन तुम्हाला अर्धा इंच न घेता 1.5 इंच घ्यायचं आहे। कारण सुरुवातीचे काठ फोल्ड करताना अर्धा इंच मार्जिन जातं आणि परत दुसरा फोल्ड करताना 1 इंच मार्जिन जातं म्हणून। आता इथे मी अस्तरची बाही होती म्हणून मी इथे अर्धाच इंच मार्जिन घेतलेलं होतं। ह्याचप्रमाणे दुसरी बाही सुद्धा तयार करून घ्यायची आहे आणि मग जे फिटिंगचं माप असेल त्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे। आता हा जो बाही बॉटम आहे तो मोजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे इथे हे मार्किंग करून घ्यायचं आहे हे असं आणि मग तिथे सिलाई घ्यायची आहे। कारण अर्धी सिलाई आपण हाताची उकललेली होती म्हणून तिथे सिलाई मारून घ्यायची आहे परत। ह्याप्रमाणे फुल स्लीव शॉर्ट स्लीवमध्ये तुम्ही अशी कन्वर्ट करू शकतात। ह्याचप्रमाणे मी आता दुसरी बाही सुद्धा तयार करून घेत आहे। आता हे इथे
साईडला सुद्धा सिलाई मारून घ्यायच्या आहेत, कारण त्या साईडच्या सुद्धा सिलाई उकललेल्या होत्या म्हणून ह्या इथे डबल सिलाई इथे मारून घ्यायची आहे। आता हीच बाही जर बिना अस्तरची राहिली असती तर तुम्हाला इथे 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागलं असतं, पण आता ही अस्तरची होती म्हणून मी इथे अर्धाच इंच मार्जिन घेतलेलं होतं। ड्रेसची बाहीसुद्धा तुम्ही ह्याचप्रमाणे कमी करू शकतात। आता इथे मी परत एकदा व्यवस्थित दाखवत आहे हे फोल्ड कसं करायचं कापड। दोन्ही जे कापड आहेत ते आतल्या बाजूला दाखवल्याप्रमाणे हे असे फोल्ड करायचे आणि मग त्याच्यावर सिलाई घ्यायची। तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार। आता इथे बघा ह्या दोन्ही बाह्या चेक केलेल्या आहेत, हे बरोबर फिटिंगचंही मार्किंग झालेलं आहे। याप्रमाणे इथे ही फिटिंग करायची असते आणि मग इथे सिलाई घ्यायची असते आणि ह्या दोन्ही बाह्या एकत्र चेक केल्या तर दोन्ही बाहींची उंची अगदी बरोबर आलेली आहे आणि जे मापाला आलेलं होतं ब्लाउज त्याचे सुद्धा हे चेक केलेलं आहे, तर हे सुद्धा बरोबर आलेली आहे बाही उंची शिवून झाल्यानंतर। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।